क्वेश्चन दिलेला आहे. शो दॅट द फॅमिली ऑफ पॅराबोलाज y square is equal to 2cx plus c square is a self orthogonal. सेल्फ ऑर्थोगोनल आपल्याला शो करायचे. तो सुरुवातीची आपली पहिली स्टेप आहे, जी गिव्हन इक्वेशन आहे ते आपण लिहून घेऊ. पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. y square is equal to 2cx plus c square. पहिली स्टेप काय सांगितली होती? डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, बट त्यात जे कॉन्स्टंट आहेत, ऑर्बिटरी कॉन्स्टंट, ते एलिमिनेट झाले पाहिजे. ऑर्बिटरी कॉन्स्टंट जे ते एलिमिनेट झाले पाहिजे. मग ऑर्बिटरी कॉन्स्टंट कोणते कोणते आहेत? एक्स आणि वाय व्हेरिएबल, आणि जे नंबर्स आहेत ते युनिव्हर्सल कॉन्स्टंट. ते सोडून बाकी ऑर्बिटरी कॉन्स्टंट. बघा बरं, यात कोणता आहे ऑर्बिटरी कॉन्स्टंट? दॅट इज अ सी. हा जो सी आहे तो ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे. मग आता आपल्याला एलिमिनेट करायचं आहे याला. काही झालं तरी एलिमिनेट करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह तर घ्यायचा आहे, पण याला आपल्याला एलिमिनेट सुद्धा करायचं आहे. तर त्यासाठी काय करणार? एकच ऑप्शन आहे, डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स ने आपण डिफरन्शिएट करून घेऊ. d by dx of y square is equal to d by dx of 2cx plus c square. y square चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2y. अँड डोंट फॉरगेट की परत y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बरेच स्टुडंट इथं मिस्टेक करतात. नाव या ठिकाणी बघा बरं, या 2c कॉन्स्टंट राहील. 2c कॉन्स्टंट राहील. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल या ठिकाणी? 1. अँड सेकंड थिंग, c स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 येईल. कारण c कॉन्स्टंट, त्याचा स्क्वेअर घेतला तरी कॉन्स्टंट, त्यात x नाही आहे ना, तो त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. म्हणजे या ठिकाणी काय उरला? 2c. नाव इकडचा 2 आणि इथला 2 कॅन्सल. तो c ची व्हॅल्यू काय मिळाली? y इंटू dy बाय dx. बघा लक्षात घ्या, आपल्याला c एलिमिनेट करायचा आहे. तर दोन ऑप्शन असतात. एक तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला पाहिजे, किंवा डेरिव्हेटिव्ह 0 येत नसेल तर त्याची व्हॅल्यू कमीत कमी त्याची व्हॅल्यू तरी आपल्याला मिळाली पाहिजे. तसं या ठिकाणी दोघी गोष्टी झाल्या. एक c एलिमिनेट झाला आणि नंतर c ची व्हॅल्यू पण मिळाली. कोणती तरी एक गोष्ट व्हायलाच पाहिजे. एकतर c ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे, नाही तर c डायरेक्टली नामोनिशान मिटलं पाहिजे. म्हणजे 0च पाहिजे त्याचा डेरिव्हेटिव्ह, परत दिसलाच नको पाहिजे. c ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली. ही व्हॅल्यू आपण आता इथं पुट करू. So let's say this is equation number 1. Putting above value in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सो काय होईल या ठिकाणी? y स्क्वेअर इज इक्वल टू 2c, c म्हणजे y, dy बाय dx इंटू x प्लस c चा स्क्वेअर, जे y dy बाय dx त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. याला मी थोडस व्यवस्थित लिहून घेतो. y स्क्वेअर इज इक्वल टू 2xy dy बाय dx प्लस y चा स्क्वेअर, and don't forget this is dy by dx चा ब्रॅकेट स्क्वेअर. कोणी d2y अपॉन dx स्क्वेअर करू नका. dy by dx चा स्क्वेअर आहे. आता या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी या इक्वेशन मध्ये dy by dx ला मी अझूम करून घेतो, काहीतरी अझूम करून घेतो. So let dy by dx is equal to p अझूम करून घेऊ आपण. p का अझूम केला आठवतंय का? प्रिव्हियस सेमिस्टर मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये होतं का पी क्यू आर एस टी, त्या टाइप मध्ये त्यात p अझूम करायचे. तर इथं तुम्ही काही अझूम करू शकतात, पण मोस्टली p अझूम करतात.
तर या ठिकाणी कसं येईल इक्वेशन, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2xyp प्लस वाय स्क्वेअर p स्क्वेअर. दॅट्स दिस इज इक्वेशन नंबर 2. ही पहिली स्टेप आपली झाली. डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा होता किंवा डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं होतं, ते आपण तयार केलंय. त्यात सी बिलकुल नाहीये. नेक्स्ट स्टेप काय होती आठवत आहे? सेकंड स्टेप, रिप्लेस dy बाय dx बाय मायनस dx बाय dy. म्हणजे काय करायचं होतं, काय सांगितलं होतं, कशाने रिप्लेस करायचंय? नेगेटिव्ह रेसिप्रोकल. मग या ठिकाणी रिप्लेस p बाय याचा नेगेटिव्ह रेसिप्रोकल, पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह घ्या. हा p अपॉन 1 आहे, तो 1 अपॉन p ने रिप्लेस करा. अब इक्वेशन मध्ये रिप्लेस करायचंय. तो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x मायनस 1 अपॉन p प्लस वाय स्क्वेअर इन अ ब्रॅकेट मायनस 1 अपॉन p ब्रॅकेट स्क्वेअर. y square is equal to minus 2xy upon p plus into minus 2xy into 1 upon p plus y square into मायनस आहे त्याचा स्क्वेअर काय येईल, प्लसच येणार आहे. मायनस 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर घ्या, पॉझिटिव्हच येणार आहे. 1 चा स्क्वेअर 1, p चा स्क्वेअर p स्क्वेअर. y square is equal to minus 2xy प्लस वाय स्क्वेअर अपॉन p स्क्वेअर. हा, इथं अपॉनला p पण आहे. ठीक आहे. नाव आता या स्टेप मध्ये हाऊ विल यू सॉल्व इट? सेल्फ ऑर्थोगोनल शो करायचं म्हणजे करायचं काय आहे आपल्याला, तर हे सॉल्व करता करता याचं जे आन्सर येईल ते बरोबर हे मॅच व्हायला पाहिजे. आपला तो पर्पज आहे, तेव्हा ते सेल्फ ऑर्थोगोनल राहील. ठीक आहे. तर आता p इथं मल्टिप्लाय करून घ्या, बेस इक्वल करून घ्या. वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2xy, p ने मल्टिप्लाय केलं, p ने डिवाइड केलं, तर हा स्क्वेअर होईल. म्हणजे बेस इक्वल करायचा आहे. प्लस वाय स्क्वेअर अपॉन p स्क्वेअर. वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2xyp प्लस वाय स्क्वेअर अपॉन p स्क्वेअर. हे आन्सर त्या आन्सर सोबत एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे. हा p स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय ला येईल, मायनस 2xyp प्लस वाय स्क्वेअर. बघा बरं मॅच होतोय का? आन्सर वाय स्क्वेअर पी स्क्वेअर मॅच होतोय. हा वाय स्क्वेअर मॅच 2xyp. बघा काय करता येईल, एक्झॅक्टली सेम आलं पाहिजे. बघा बरं, यात एका बाजूला वाय स्क्वेअर म्हटलाय, ठीक आहे, किंवा वाय स्क्वेअर पी स्क्वेअर सोबत 2xyp ची टर्म पाहिजे, तर हा मायनस इकडे घ्या, प्लस होऊन जाईल. वाय स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस 2xyp is equal to y square. So y square is equal to 2xyp plus y square p square. Exactly same आला. So as equation 2 and 3 are same, y square is equal to 2cx plus c square is self orthogonal. त्याचा मिनिंग झाला, जे डेरिव्हेटिव्ह काढलाय ना, जे काय आन्सर येत आहे ते ऍज अन म्हणजे सर पी अजून करणं कंपल्सरी होतं. अजून जर केला नसता ना, तर ज्या ज्या ठिकाणी पी आला तिथे प्रत्येक वेळेस dy बाय dx dy बाय dx dy बाय dx लिहायला परवडलं नसतं आपल्याला, म्हणून आपण तसं केलेलं आहे. आता लिहून घ्या तुम्ही. नाव क्वेश्चन दिलेला आहे,
Prove that the system of confocal and coaxial parabolas of y square is equal to 4a into x plus a is a self orthogonal. आता या प्रॉब्लेम्स मध्ये ना कधी कधी असे काही काही वर्ड्स येतील जे मला पण माहित नाही आणि कदाचित तुम्हालाही माहित नसतील, तर आपल्याला त्या गोष्टीशी फार काही घेणं देणं नाहीये. आपल्याला महत्वाचं काय, इक्वेशन महत्वाचं आहे. आता इथं काहीतरी कॉनफोकल आणि कोएक्सियल पॅराबोलाज म्हटले. इट्स ओके, आपल्याला महत्वाचं काय, इक्वेशन. सो गिवन इक्वेशन आपण लिहून घेऊ. गिवन इज इक्वल टू y square is equal to 4a into x plus a. Let's say this is equation number 1. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी, डेरिव्हेटिव्ह तर घ्यावाच लागणार आहे. किती ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे या ठिकाणी सांगा बरं, किती आहेत? ए, एक सिंगल ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे. ऑर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे साध्या भाषेत एक्स वाय आणि न्यूमेरिक सोडून द्या, बाकी जे काय दिसतंय तुम्हाला किंवा क्वेश्चन मध्ये म्हटलेलं राहील त्याला या ठिकाणी आपण म्हणतो ऑर्बिटरी कॉन्स्टंट ए दिलेला आहे. तर आता पहिली स्टेप आहे डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला एकतर ए ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे, नाही तर ए 0 व्हायला पाहिजे. So d by dx of y square is equal to d by dx of 4a into x plus a. y square चा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx is equal to, अब 4a कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लायला आहे, त्याला आपण आउटसाइड घेऊ शकतो. 4a आउटसाइड d by dx of x plus a. बघा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल, 1. a चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल, a चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल ना, कॉन्स्टंट आहे. 1 प्लस 0 1, हा मल्टिप्लायचा 1 आहे, सो इग्नोर करा. म्हणजे या ठिकाणी असं येईल 2y dy by dx इज इक्वल टू 4a. हा इथं तू तुझा 4. So 2a is equal to y dy by dx, or you may write a is equal to 1 by 2 किंवा y upon 2 dy by dx. आपल्याला एकतर a हा 0 झाला पाहिजे कम्प्लिटली किंवा a ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे. a ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता ही व्हॅल्यू आपण कुठं पुट करणार, इक्वेशन 1 मध्ये. पुटिंग above value in equation 1. तो या ठिकाणी काय येईल, y square is equal to 4 into a दिलेला आहे, y by 2 dy by dx into x plus y by 2 dy by dx. आता इथं काय होईल, तू तुझा आणि मी माझा, इकडे लक्ष द्या. y square is equal to 2y dy by dx. बेस इक्वल करू शकता, तिथं 2 ने मल्टिप्लाय केलं, 2x प्लस y dy by dx अपॉन 2. अगेन काय होईल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, मल्टिप्लायला आहे. तर y स्क्वेअर इज इक्वल टू y dy by dx into 2x plus y dy by dx. या तुम्ही y ला p dy by dx ला p अज्युम करू शकता. लेट dy by dx is equal to p. या ठिकाणी काय होईल, y स्क्वेअर इज इक्वल टू y इंटू p म्हणजे 2x प्लस y इंटू p. ऍक्च्युली हा क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन आहे वाटतं. y स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लाय करा 2xyp प्लस
y इंटू y स्क्वेअर p इंटू p स्क्वेअर. याला इक्वेशन 2 म्हणू आपण. ऍक्च्युली प्रिव्हियस याच्यात आलेलंच क्वेश्चन आहे ना, असं झालेलं ना प्रिव्हियस स्टेप मध्ये आन्सर. हेच आहे आय थिंक सो. बस हेच आन्सर आहे. रिप्लेस p बाय -1 अपॉन p. तर या ठिकाणी कसं येईल मग, y स्क्वेअर इज इक्वल टू 2xy, p ची व्हॅल्यू -1 अपॉन p प्लस y स्क्वेअर, p च्या जागेवर -1 अपॉन p त्याचा स्क्वेअर. So y square is equal to plus into minus minus 2xy into 1, 2xy upon p plus y square plus y square. मायनस चा स्क्वेअर आहे, प्लस येईल 1 चा स्क्वेअर 1 अपॉन p स्क्वेअर. So y square is equal to, या ठिकाणी आपण p ने मल्टिप्लाय करून घेऊ, p ने डिवाइड करू, कारण आपल्याला बेस इक्वल करायचं y स्क्वेअर अपॉन p स्क्वेअर. नाव y square is equal to minus 2xyp plus y square, दोघांचा कॉमन बेस काय येईल, p स्क्वेअर. हा इकडे आपण मल्टिप्लाय ला घेऊ आणि इक्वेशन 2 आणि आपलं जे इक्वेशन येणार आहे ते सेम यायला पाहिजे, त्यावेळेस ते सेल्फ ऑर्थोगोनल राहील. नाव हा p स्क्वेअर आपण इकडे मल्टिप्लाय ला घेऊ. So y square into p square is equal to minus 2xyp plus y square. हा minus 2xy लेफ्ट साइड ला घ्या, कारण आपल्याला इक्वेशन 2 जे आहे ते याच्यासोबत एक्झॅक्टली मॅच व्हायला पाहिजे. आय थिंक सो मॅच होतंय ते, ओनली साइड चेंज करावं लागेल. y square is equal to 2xyp plus y square p square. So इक्वेशन 2 आणि हे इक्वेशन 3 दोघी सेम आहेत. So as equation 2 and equation 3 are same, therefore y square is equal to 4a into x plus a is a self orthogonal. That's a final answer. Now the next question. Next question है, find orthogonal trajectories of the system of parabolas y is equal to ax square. पॅराबोला सर्वांना माहित आहे ना, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स, आय थिंक सो सर्वांना माहित असतीलच. माहित आहे सर्वांना पॅराबोला काय असतो, कढई, कढई असते ना आपले, असा तो शेप. 3-4 टाईपचे असतात ते पॅराबोला. एक असा राहतो किंवा एक असा राहतो, असा राहतो, डिझाईन ने तयार करत आहे मी, असा राहतो, असे 3-4 टाईप राहतात. तर या ठिकाणी आता ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी विचारले, सेल्फ ऑर्थोगोनल नाही. तर आता इकडे लक्ष द्या, गिवन दिलेलं इक्वेशन y is equal to x square. आता या ठिकाणी बघा बरं, ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे का, यस आहे. कोणता आहे ऑर्बिटरी कॉन्स्टंट, ए दिलेला आहे, तो ए 0 व्हायला पाहिजे, नाही तर ए चा आन्सर यायला पाहिजे.
So differentiating both the sides with respect to x. So d by dx of y is equal to d by dx of ax square. So dy by dx is equal to इथं जसं आहे तसा कॉन्स्टंट राहील, नो प्रॉब्लेम. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x. म्हणजे मी a इंटू 2x. आता आपल्याला इथं a ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे. तर हा 2x इकडे मल्टिप्लायला या साईडला येताना काय होईल? डिवाइडला. सो 1 अपॉन 2x dy by dx is equal to a, or you may write a is equal to 1 upon 2x dy by dx. आता आपल्याला काय करायचं? ही व्हॅल्यू कुठं पुट करणार? इक्वेशन 1 मध्ये. कोणतं इक्वेशन? दिस इज इक्वेशन 1. कारण पहिली स्टेप आहे की आपल्याला जो ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे तो एलिमिनेट करायचा आहे, त्यानंतरच बाकीचं सॉल्व करता येईल. आता a ची व्हॅल्यू मिळाली. So y is equal to 1 upon 2x dy by dx into x square. आता काय होईल या ठिकाणी? दिस x आणि याच्यातला एक x कॅन्सल. तर या ठिकाणी काय होईल? y is equal to x upon 2 dy by dx. हा 2 इकडे सेंड करून घ्या इकडे. मल्टिप्लाय 2y is equal to x dy by dx. ठीक आहे. डिनॉमिनेटरला काहीच नको. हा तुम्ही याला p अजून केला असतं तर xp झालं असतं ते. नाव आता आपल्याला काय करावं लागतं? रिप्लेस. काय करतो आपण? dy by dx बाय मायनस dx बाय dy. पण आन्सर p का अजून केलं नाही? पुढे आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व पण करायचंय. सेल्फ ऑर्थोगोनल नाहीये. 2y is equal to x into minus dx by dy. 2y minus x dx by dy. आता आपल्याला हे सॉल्व करायचे, सेपरेट करून घ्या. सेपरेट कसं करणार? dy इकडे पाहिजे, डिनॉमिनेटरला नकोच. 2y dy is equal to minus x dx. झाले का सेपरेट? आणि आता काय करणार? इंटिग्रेशन घेणार. इंटिग्रेटिंग बोथ साइड. तेव्हा आपल्याला आन्सर मिळेल. इंटिग्रेटिंग बोथ साइड. तर त्या ठिकाणी इंटिग्रेशन 2y dy is equal to इंटिग्रेशन मायनस x dx. आता काय इंटिग्रेशन आहे? हा 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, जसाच्या तसा राहील. y चं इंटिग्रेशन काय येईल सांगा बरं? y स्क्वेअर अपॉन 2 is equal to मायनस ऍज इट आहे x इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 प्लस काय घेणार? कॉन्स्टंट घेणार. c अपॉन 2 घ्यायचं आहे. ते काय करायचंय? c अपॉन 2 घेणार. का? म्हणून याचा 2 आला अपॉनला, याचा 2 आलाय तर c चा पण अपॉन 2 घ्या. जर नाही घेतलं तर काय होईल? नंतर c डॅश अजूम करावं लागेल. तर आपण घेऊ c अपॉन 2. नेक्स्ट स्टेप मध्ये 2 ने आपण मल्टिप्लाय करून घेणार आहे, तेव्हा ते बरोबर कॅन्सल होऊन जाईल. पण आन्सर असंही कॅन्सल होतंय. हा इथला कॅन्सल होऊन जाईल. नाव या ठिकाणी काय उरलं मग? y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस c अपॉन 2. आता याला मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाइंग थ्रू आउट किंवा बोथ साइड बाय 2. 2
2 ने जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय होईल, हा होईल 2y². इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर कॅन्सल होईल, ते x² उरेल, आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथला 2 आणि हा 2 कॅन्सल, इथं c उरेल. नाव 2y² plus x² is equal to c, or you may write x² plus 2y² is equal to c, which is equation of other family किंवा ते ऑर्थोगोनल ट्रायजेक्टरी आपल्याला मिळालंय. So you may write which is require orthogonal trajectory. So that will be our final answer.